नमस्कार, मी हरीश ससनकर, राज्य सरचिटणीस महाराष्ट्र पुरोगामी प्राथमिक शिक्षक समिती, तसेच या ठिकाणी जिल्ह्यातील सर्व प्राथमिक शिक्षक संघटनेच्या वतीनं बोलतो आहे। आणि विषय असा आहे की शनिवारला सर्व प्राथमिक शिक्षक संघटनांची बैठक पार पडली। यामध्ये शिक्षण विभाग प्राथमिक तसेच जिल्हा परिषद अंतर्गत प्रलंबित असलेले तसे अन्यायपूर्ण वाटणारे काही निर्णयाच्या विरोधात काही ठराव संमत करण्यात आले। त्यापैकी सर्वप्रथम होते ते मुख्याध्यापक अधिकारातील सुट्ट्या। या मुख्याध्यापक अधिकारात 2 सुट्ट्या प्रत्येक वर्षी देण्यात येत होत्या, मात्र यावर्षी त्यांना कात्री लावण्यात आलेली आहे। मात्र माध्यमिक विभागाला ह्या सुट्ट्या आहेत जिल्ह्यातीलच, इतर जिल्ह्यातल्या सर्व प्राथमिक माध्यमिक विभागाला ह्या सुट्ट्या असतात मुख्याध्यापक अधिकाराच्या। केवळ शिक्षण विभाग प्राथमिकमध्ये ह्या सुट्ट्या कमी करण्यात आलेल्या आहे। याचे कारण समजू शकलेलं आहे। याबाबत यापूर्वी शिक्षक संघटनांची आणि जिल्हा परिषद पदाधिकाऱ्यांची सभा होत होती, ती सुद्धा सभा घेण्यात आलेली नाही आहे। त्यामुळे संघटनांना याबाबत काहीच कळले नाही आणि सुट्ट्याचे नियोजनाचे पत्र धडकले। त्यामुळे या सुट्ट्याच्या नियोजनाच्या पत्रात बदल व्हावा, ते रद्द करून नव्याने पत्र काढावे व मुख्याध्यापकाच्या सुट्ट्या त्यात समाविष्ट कराव्या अशी मागणी आम्ही आज केलेली आहे। यासोबतच जिल्ह्यात शिक्षकांच्या बदल्यासंदर्भात अवघड व सुगम अशी 2 क्षेत्र आहे। त्या अवघड क्षेत्राच्या निकषामध्ये जे निकष येतात शासनाने दिलेले, त्या निकषात अनेक शाळा पात्र होतात, मात्र त्या निकषांना डावलून अनेक शाळांना अपात्र करण्यात आले आहे। करिता ज्या शाळा पंचायत समिती स्तरावरून पात्र घोषित करण्यात आलेल्या आहे, त्या सर्व शाळांची नोंद ही पात्र यादीत करण्यात यावी अशी आम्ही मागणी केलेली आहे। तसेच प्राथमिक शिक्षकांना 10वी-12वीच्या परीक्षेसाठी नेमण्यात येत आहे, हे या काळात तरी बरोबर नाही, कारण आधीच प्राथमिक शाळांना शिकवण्यासाठी पुरेसा वेळ मिळत नाही आणि त्यासोबतच शाळा उशिराने सुरू झालेल्या आहे आणि एक महिना जर शिक्षक अजून वर्गाबाहेर राहतील तर आणखीन मुलांचं नुकसान होईल। करिता आम्ही शिक्षणाधिकारी माध्यमिक माननीय चव्हाण मॅडम जे आजच रुजू झाल्या, त्यांना निवेदन दिलं आहे की प्राथमिक शिक्षकांचे नंबर या 10वी-12वीच्या परीक्षेसाठी लावू नये। PFMS ही एक प्रणाली आहे जी शाळांच्या अनुदानामध्ये बाबत काम करता नव्याने लागू झालेली आहे, मात्र ही अतिशय किचकट आहे, त्यामुळे बराचसा वेळ जाणार आहे आणि मुख्याध्यापकांना तांत्रिक ज्ञान यातलं अजिबात नसल्यामुळं अनेक चुका होण्याचा संभव आहे। करिता आम्ही अशी मागणी केली आहे की याचं सखोल ज्ञान मुख्याध्यापकांना देण्यात यावं, प्रशिक्षण घेण्यात यावं। सोबतच हा खर्च जर 31 मार्चकडे होऊ शकला नाही तर त्याला मुदतवाढ देण्यात यावी। यासोबतच अनेक मागण्या आम्ही निवेदनात समाविष्ट केलेल्या आहे। या सर्व मागण्याचं निवेदन आज आम्ही माननीय अध्यक्षा संध्याताई गुरनुले मॅडम यांना सर्व संघटनांनी भेटून दिलेलं आहे आणि माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी मॅडम यांचीसुद्धा घेणे होते आज, मात्र त्या उपलब्ध कार्यालयात आम्हाला मिळू शकल्या नाही। त्यामुळे येत्या काळामध्ये आम्ही माननीय CO मॅडमची भेट घेऊन या समस्या त्यांच्या पुढ्यात मांडणार आहोत। या समस्या तात्काळ सोडवाव्या अशी आम्ही मागणी केलेली आहे। त्यासोबतच जिल्ह्यामध्ये शिक्षकांनी कोविड सेवेसाठी 1 दिवसाचे वेतन दिले होते, तो निधीसुद्धा जिल्हा परिषदमध्ये पडून आहे, त्या निधीचा योग्य विनियोग व्हावा अशी सर्व संघटनांची मागणी आहे। त्या निधीच्या विनियोगासाठी समिती तयार व्हावी, एक बैठक व्हावी अशी सुद्धा आम्ही निवेदनातून मागणी केली आहे। या सर्व मागण्यांचा सकारात्मक विचार होऊन सर्व संघटनांची मागणी मान्य व्हावी व सभेद्वारे चर्चा होऊन या समस्या सोडवाव्या अशी आम्ही या ठिकाणी मागणी करत आहोत। आजच्या निवेदनामध्ये डेलिगेशनमध्ये महाराष्ट्र पुरोगामी प्राथमिक शिक्षक समिती, अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघ, महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद, महाराष्ट्र राज्य शिक्षक समिती, महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ शिवाजीराव गट, महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ संभाजीराव गट, महाराष्ट्र राज्य कास्टराईब कल्याण महासंघ, महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटन, महाराष्ट्र केंद्र प्रमुख संघटना, महाराष्ट्र राज्य कास्टराईब कल्याण कर्मचारी महासंघ, राष्ट्रीय ओबीसी कर्मचारी अधिकारी महासंघ, महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक परिषद, महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक पती पत्नी सेवा संघ, पदवीधर प्राथमिक शिक्षक महासंघ, महाराष्ट्र राज्य अपग्रेड मुख्याध्यापक संघटना, महाराष्ट्र राज्य अपंग कर्मचारी संघटना, प्राथमिक व उच्च प्राथमिक मुख्याध्यापक सेवा मंडळ, तसेच राज्य व राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त शिक्षक सेवा संघ अशा 19 संघटना या आजच्या डेलिगेशनमध्ये सहभागी होत्या। या सर्व संघटनांची एकच मागणी आहे की दिलेल्या 3 निवेदनातील सर्व मागण्या प्रशासनाने मंजूर कराव्या, त्याबाबत तोडगा काढावा व प्राथमिक शिक्षकांना दिलासा द्यावा अशी या ठिकाणी मी विनंती करतोय सर्वांच्या वतीने। धन्यवाद।